सभागृहाचे नेते उभे आहेत. आपण खाली त्यांनी ऐकले आपलं. अरे बाबा, चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाई करूया. सभापती महोदय, अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेमध्ये अनेक सदस्यांनी आपले मुद्दे मांडलेले आहेत. माननीय अंबादास दानवेजी आहेत, परिणय फुके, अरुण लाड, डॉक्टर नीलमताई गोरे, श्री प्रवीण दरेकरजी, सतेज बंटी पाटील, संजय खोडके, मनीषाताई कायंदे, उमाताई खापरे, ॲडव्होकेट अनिल परब, अरे कुठे गेले, चित्राताई वाघ, निरंजन डावखरे, अमित गोरके, राजीव पोद्दार, प्रसाद लाड, सदाभाऊ खोत, संजय भेंडे, प्रवीण पोटे, बच्चू कडू आणि इतर काही सदस्यांनी देखील आपले मुद्दे या ठिकाणी अंतिम आठवड्यामध्ये मांडलेले आहेत. मी त्या सगळ्यांना आणि अनेक सूचनाही केल्या त्यांनी चांगल्या, आणि काही मुद्देही मांडले, त्याचा मी उत्तरात सर्व सन्माननीय सदस्यांचं सभापती महोदय मी आभार मानतो. परंतु सगळी एकंदरीत चर्चा बघितली अंबादासजी, तर खऱ्या अर्थाने हे अधिवेशन जे असतं लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, न्याय मिळवून देण्यासाठी भाई असतं. परंतु इकडे सभागृहामध्ये चर्चा कमी आणि बाहेर पायऱ्यांवर मीडिया समोर रोज आपलं काय शिव्या शाप ते सुरू होतं. ठीक आहे, 4 वर्षापासून ते आम्ही ऐकतोय. परंतु विरोधक आता काय त्याच्यामध्ये मी तसं काय वाईट कोणाला बोलत नाही, माझा तो स्वभाव नाही आहे. परंतु गोंधळलेला आणि भरकटलेला असा विरोधी पक्ष या ठिकाणी पाहायला मिळाला सभागृहामध्ये. तुम्ही जरी संख्येने आमच्यापेक्षा कमी असलात तरी सुद्धा भुजबळ साहेब एकटेच होते सभागृहामध्ये. अख्खा सभागृहामध्ये ते लोकांच्या प्रश्नावर आणि समस्यांवर वाचा फोडायचे आणि आपण ते माहिती आहे आपल्याला. त्यामुळे आमच्याकडे बहुमत असलं, आमच्याकडे सत्ताधारी पक्षाकडे जास्तीची संख्या असली तरी सुद्धा लोकशाहीमध्ये विरोधी पक्षातल्या सदस्यांना देखील आम्ही त्यांचं ऐकून घेणारे आहोत, त्यांचं समस्यांवर तोडगा काढणारे आहोत. त्यामुळे आपण तशा प्रकारची चर्चा करायला पाहिजे होती अशी अपेक्षा होती. परंतु खोटे नाटे आणि बिनबुडाचे आरोप जे काही या ठिकाणी केले गेले ते खरं म्हणजे त्याची खंत आहे. खरं म्हणजे या सभापती महोदय आपलं अधिवेशन सुरू झालं त्यावेळेसच आपण पाहिलं की पाऊस पुढे गेला होता, दुष्काळाचं संकट आपल्यावर होतं आणि शेवटच्या आठवड्यापर्यंत देखील आपण तशीच परिस्थिती पाहत होतो. शेतकऱ्यांनी पेरणी करावी नाही करावी, दुबार पेरणीची वेळ येऊ नये, अशा प्रकारच्या सगळ्या चर्चा महाराष्ट्रामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून, सन्मान्य सदस्यांच्या माध्यमातून सुरू होता. धरणांनी देखील तळ गाठला होता, त्याची देखील आपण चित्रही पाहिली महाराष्ट्रातल्या. आणि पिण्याच्या पाण्याला देखील आपण प्राधान्य दिलं, पाणी कपात केली, अशा सगळ्या ज्या काही हे आपल्याला कराव्या कसरत लागल्या. परंतु सुदैवाने 1 जुलैपासून पाऊस सक्रिय झाला आणि आपण सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. आता देखील मान्सूनच्या प्रगतीवर दररोज कॅबिनेटमध्ये आढावा घेतोय आपण. दररोजचा डे टू डे अधिकारी जे आहेत संबंधित ते देखील अधिकारी आढावा घेत आहेत. मुंबई, पुणे, रायगड, नाशिक, पालघर इथं अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस सभापती महोदय पडला. आपण पाहिलं की त्या ठिकाणी पाऊस जास्त पडल्यामुळे नुकसानही झालं. पण विदर्भ आणि मराठवाड्यात अजून पुरेसा पाऊस झाला नाही, ही देखील चिंतेची बाब आहे. आणि मग अल निनोमुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मान्सून सारख्या नेहमीप्रमाणे नाही आहेत, ही वस्तुस्थिती आहे.
आणि त्यामुळे हवामान खात्याने देखील जो इशारा दिला त्याप्रमाणे सरकार प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवून आहे. पावसाळी अधिवेशन मध्ये या ठिकाणी पावसावर चर्चा देखील होणारच साहजिक आहे. परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांचा प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याचा असेल, जनतेच्या सुरक्षेचा असेल, शहरातल्या दैनंदिन व्यवस्थेचा असेल, या सगळ्यात ज्या काही बाबी आहेत या विषयावर बोलताना वास्तव मांडलं पाहिजे होतं आणि काय फॅक्च्युअल पोझिशन काय, तथ्य काय हे देखील महाराष्ट्रातल्या जनतेसमोर विरोधी पक्षाकडून आणणं अपेक्षित होतं. परंतु विरोधासाठी केवळ विरोध करू नये असं आपण नेहमी म्हणतो आणि तर ते काही या ठिकाणी दिसून आलं नाही. पावसाचं देखील राजकारण भरपूर झालं आणि वस्तुस्थिती आहे या पावसामुळे अनेक दुर्घटनाही घडलेल्या आहेत. चेंबूर येथे शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. कुर्ल्यात ठाण्यात झाड पडून दोघांचा मृत्यू झाला. साकी नाक्यामध्ये मॅनहोलमध्ये देखील पडून एक दुर्दैवी घटना झालेली आहे. मानखुर्दमध्ये देखील चाळ कोसळून दुर्दैवी मृत्यू झाले. या घटना सगळ्या आपल्या सगळ्यांनाच वेदना देणाऱ्या आहेत आणि याचं समर्थन कोणी करू शकत नाही आणि यासाठी सरकार देखील म्हणून आपण उत्तरदायी आहोत. या दुर्घटनामधल्या मृतांच्या नातेवाईकांच्या प्रती मी देखील सहवेदना आपल्या सगळ्यांच्याच आहेत त्या सहवेदना या ठिकाणी व्यक्त करतो. पिंपरी चिंचवड मधली ती डेपोची घटना देखील दुर्घटना सभापतीमध्ये तिथे देखील एक झालेली आहे. तिथे देखील काम सुरू आहे. परंतु या ठिकाणी पावसाळ्यातल्या या घटना ज्या आहेत या घटना आपण जर पाहिल्या गेल्या काही वर्षामधल्या तर ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंजमुळे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर निसर्गाचं चक्र पूर्ण बदललेलं आहे. हे वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. मी अध्यक्ष सभापती महोदय 1981 ते 2000 दरम्यान मुंबईत सरासरी 2385 मिलीमीटर पाऊस पडायचा. गेल्या 25 वर्षात तो 15% वाढून 2672 मिलीमीटर पाऊस झाला. कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस कोसळण्याचं प्रमाण जे आहे आणि प्रकार वाढीस लागलेले आहे. सुदैवाने नाशिकमध्ये ढगफुटी होणार पण ती सुदैवाने झाली नाही. त्यामुळे या सर्व ह्याच्यामध्ये जे काही आणि मुंबईमध्ये देखील पूर्ण मान्सूनमध्ये सीझनमध्ये जेवढा पाऊस पडतो त्याच्या 25% पाऊस भाई या आठवड्याभरात पडला. 25% पूर्ण सीझनमध्ये पडणारा पाऊस फक्त गेल्या आठवड्याभरामध्ये झाला. 6 जुलैला विक्रमी पाऊस, अतिवृष्टीचा प्रचंड तडाखा देखील आपण पाहिलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जनजीवन विस्कळीत होणं हे स्वाभाविक आहे आणि म्हणून सरकारने देखील या संकटाला आपल्या सगळ्या प्रशासकीय यंत्रणांनी सज्ज राहून अनेक ठिकाणी आपण वेळीच पावलं टाकल्यामुळे अनेक ठिकाणी मोठी होणारी दुर्घटना टळलेली आहे. साताऱ्यामध्ये 90, पालघरमध्ये 1261, पुण्यात 568, रायगडमध्ये 1032, रत्नागिरीत 30, ठाण्यात 66, नाशिकमध्ये 298, एकूण 3318 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम सभापती महोदय आपल्या शासनाने यंत्रणेने केलेलं आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सचेत या प्रणालीद्वारे 16 कोटींपेक्षा जास्त SMS पाठवून पूर्व सूचना देण्याचं देखील या ठिकाणी काम केलेलं आहे. मुंबईमध्ये 4 NDRF पथकं तैनात आहेत. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली, नांदेड, नाशिक आणि गडचिरोली, नागपूर आणि पुणे इथं 15 NDRF आणि 8 SDRF पथकं या ठिकाणी तैनात आहेत. अनेक लोकांनी अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत की एवढं सगळं होऊन देखील आपण सरकारने काय केलं पण सरकारने काय केलं ते मला सांगण्याची आवश्यकता आहे. आणि त्याचबरोबर आषाढी वारी सुरू होते. आपले लाडके वारकरी देखील त्यांच्याही पावसामुळे हाल झालेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. पूर आणि मुसळधार पावसामुळे आळंदी येथे रस्ते, पाणी पुरवठा योजना, पथदिवे सगळंच स्वच्छतागृह वाहून गेली.
बाई ताबडतोब मला जेव्हा माहिती मिळाली तर ती नगरविकास विभागाच्या अंतर्गत ती नगर परिषद आहे, ताबडतोब त्या CEO आणि कलेक्टरनी सांगितल्यानंतर 10 कोटी रुपयांचा तात्काळ त्यांना निधी आपण रिलीज केला. बोले अत्यावश्यक बाबी आहे आणि तिथं आपले सगळे वारकरी आहेत त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून ती कामं युद्ध पातळीवर त्या ठिकाणी सुरू झालेली आहेत. आणि म्हणून त्यांच्या आपण म्हणतो आळंदीशी जाऊ ज्ञानेश्वर पाहू तेने सुखे राहू सर्व काळ असं म्हणून आळंदीत येणाऱ्या आपल्या लाडक्या वारकऱ्यांच्या वाटेतली सगळी विघ्न दूर करणं हे सरकारचं काम आहे, सरकारची जबाबदारी आहे. आणि म्हणून सरकार जबाबदारीपासून कुठंही बाजूला जाऊ शकत नाही, कारण सरकार हे सगळी विघ्न दूर करण्यासाठी कटिबद्ध आहे. आषाढीच्या दिवशी चंद्रभागेच्या तीरावर वारकऱ्यांचा महासागर उसळतो. वारीच्या या मार्गावर पंढरपुरात लाडक्या वारकऱ्यांसाठी आपण चोख व्यवस्था केली. आरोग्यमंत्री पण जाऊन आले तिकडे पंढरपूरला आणि त्या ठिकाणची व्यवस्था पाहिली आपण तर तिथे ICU देखील सुविधा ठेवतो आणि छोटी हॉस्पिटल्स ICU अगदी चंद्रभागेच्या आपल्या त्या सगळ्या पटांगणामध्ये देखील मी स्वतः दरवर्षी तिकडे अगोदर जातो तयारी नियोजन पाहण्यासाठी. तर मोबाईल टॉयलेट असतील, बाकी सगळं व्यवस्था स्वच्छता याबरोबर ICU देखील त्या ठिकाणी तयार केले जातात. आणि आता आरोग्यमंत्री जाऊन आले, त्यांनी यावेळेस एअर ॲम्ब्युलन्स देखील त्या ठिकाणी यावर वेळेस दुर्घटना होऊ नये परंतु आपली तजवीज नियोजन ठेवलेलं. आता परिवहन मंत्री देखील रविवारी जाणार आहेत, काय 5,500 गाड्या बसेस त्या ठिकाणी वारीसाठी सोडतायत. त्यामुळे कुठेही वारकऱ्यांना जे काही आपण दरवर्षी नियोजन करतो टोल माफीचा निर्णय देखील आपण त्यांना घेतलेला आहे आणि म्हणून ह्या सगळ्या ज्या आहे कुठेही सरकार कुठं कमी पडणार नाही. आणि त्याचबरोबर सभापती महोदय, राज्यातल्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा देखील पाऊस कमी पडलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. खानदेश, मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, मराठवाड्यात ही परिस्थिती आहे. ही पुढील 10 दिवस हीच स्थिती राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काही ठिकाणी पेरणी केलेली आहे आणि जवळपास 50-55% पेरणी झालेली आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता साहजिक आहे. परंतु शेतकऱ्यांना आपण नेहमी शेतकऱ्यांचं सरकार म्हणतो, शेतकऱ्यांनी चिंता करू नये, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असं नेहमी आपण सांगत असतो. पण जेव्हा जेव्हा संकट येतं त्यावेळेस सरकार शेतकऱ्यांच्या मागं उभं राहतं हे आपण पाहतोय. मला आठवत आहे या ठिकाणी की जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस सुरुवातीला NDRFच्या नियमाप्रमाणे आपण पैसे देत होतो. दादा बरोबर आहे ना? NDRFच्या पण दुप्पट केले, 2 हेक्टरचं लिमिट 3 हेक्टर केलं. सततच्या पावसामुळे नुकसान मिळत नव्हतं ते आपण सुरू केलं. गोगलगाईने झालेलं नुकसान देखील आपण देऊ लागलो आणि त्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी आणि ते आता तसं सुरू आहे. आता देखील आपण जे आम्ही कर्ज 2 लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. बच्चूभाऊ इकडे आहेत, मोठा मोर्चा घेऊन आले होते ते मुख्यमंत्री देवेंद्रजींनी. ते एक अंदर की बात आहे. मी CM साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा आम्ही तिघं मग ते का ठिकाणी तिथं चर्चा केली आणि तो निर्णय घेतला, कमिटी झाली आणि त्याचा पुढचा निर्णय जो आहे मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या ठिकाणी जाहीर केला. त्यामुळे 36,000 कोटी रुपये पाटील साहेब 56 लाख लोकांना शेतकऱ्यांना मिळणार आहेत. त्यामुळे हे सगळे आकडेवारी जी आहे जी मी बोलतोय आतापर्यंत मोबदला म्हणून 4 वर्षामध्ये 15,000 कोटी रुपये, इतर माध्यमातून 6,000 रुपये आपण शेतकऱ्यांना, जसं केंद्र सरकार प्रधानमंत्री महोदय मोदीजी 6,000 रुपये वर्षाला देतात तसं आपलं सरकार देखील 6,000 रुपये देतं. आणि त्यामुळे हे सगळं इतर जे काही आपण देतोय असं मिळून 45,000 कोटी रुपये. अंबादासजी तुम्हाला त्याच्यातली बरीचशी माहिती आहे, तर याचं मी जे बोलतोय त्याची आकडेवारी तुम्ही तपासून बघा. मी जे आहे ते जे देतोय तेच बोलतोय
आणि आता देखील जो निर्णय घेतलेला आहे तोही मोठा निर्णय आहे. आणि म्हणून आम्ही नेहमी सांगतो, सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार आमच्या बळीराजाचा आहे, शेतकऱ्याचा आहे. आणि शेतकऱ्याचा असल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्याला कधीही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही, ही विश्वास आपण या ठिकाणी बाळगा. आमच्यासाठी आमचा अजेंडा सत्ता खुर्ची नाही आहे. आमचा अजेंडा आहे सर्वसामान्य माणूस त्याच्या आयुष्यामध्ये काय बदल घडवता येईल आणि काय केलेलं आहे आम्ही. आज महाराष्ट्रामध्ये मी पुढे येतो त्याच्यावर. तुम्ही हसलात तरी तुम्हाला ते मान्य करावं लागेल की गेल्या 4 वर्षामध्ये या सरकारमध्ये काय काय केलेलं आहे. पायाभूत सुविधा असतील, त्याचबरोबर या कल्याणकारी योजना असतील, या आपल्या समोर आहेत. आणि त्यामुळे आज आपण पाहिलं की फार मगाशी मी म्हणालो ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज अतिशय म्हणजे ग्लेशियर वितळायला लागलेत. या ठिकाणी समुद्राची लेवल वाढायला लागलेली आहे. अगदी ढगफुटीसारखा बदाबद पाऊस पडतो आहे. आणि त्यामुळे सगळं जे आहे याप्रमाणे युरोपामध्ये तर उष्णतेच्या लाटा आहेत. मध्ये ते टीव्हीत बघितलं ते रेल्वेचे रूळ असे वाकडे तिकडे झालेले आहेत. एवढं प्रचंड जे आहे सभापती महोदय, हे जो काही निसर्गाचा लहरीपणा आहे त्याचा आपला अंदाज घेऊनच आपल्याला या सर्व पुढच्या बाबी ज्या नियोजन आहे ते आपल्याला केलं पाहिजे. परंतु अंबादासजी, यामध्ये मी आपल्याला सांगतो, हे जे निसर्ग आहे आणि निसर्ग जो आहे त्याच्यासमोर आपण किती काय केलं तरी सुद्धा आपण टेंगणे आहोत. परंतु निसर्गाचा तडाखा कमी जाणवेल, जीवितहानी कमी होईल, यासाठी आपला प्रयत्न असला पाहिजे आणि तो केला आहे. परंतु काही जसं पावसामध्ये बेडकं डराव करतात, तसं राजकीय बेडकं देखील डराव करायला लागले. आणि 25 वर्ष या मुंबई महापालिकेमध्ये मिलिंद जी आहे तिकडं 25 वर्ष मुंबई महापालिकेमध्ये सत्ता असताना या ठिकाणी काय परिस्थिती होती आपल्याला माहित आहे. आपण सगळे साक्षीदार आहोत. आणि मी काय खोटं बोलणार नाही, मी का कोणावर म्हणजे चुकीच्या पद्धतीने हे करणार नाही. तर दररोज या मुंबईच्या बद्दल, महाराष्ट्राच्या बद्दल जे रोज बाहेर ऐकतोय, सभागृहामध्ये खाली ऐकतोय, इथे ऐकतोय, ज्या टीका ज्या पद्धतीने करतायत त्या तथ्य तर असलं पाहिजे, खरं तर असलं पाहिजे. आमची एवढीच माफक अपेक्षा आहे. आणि म्हणून काय झालं तुम्हाला माहित आहे यापूर्वी देखील. आता मी ते राजकारणामध्ये जाऊ इच्छित नाही, परंतु एक उदाहरण मी मिलिंदजी तुम्हाला सांगू इच्छितो. तुम्हाला माहित आहे, तुम्ही साक्षीदार आहे. 26 जुलै 2005 ला ते अतिवृष्टीचं दृश्य आठवा. या ठिकाणी बाळासाहेबांच्या बद्दल कोणतरी बोलत होते इकडे. अरे बाळासाहेबांना एकटे सोडून 5 स्टार हॉटेलला कोण गेलं सांगा बरं. सभापती महोदय, म्हणजे काय आहे, आता जे लोक बोलतात त्यांना जुनं थोडं आठवून आपल्याला माहिती करून दिली पाहिजे, विसरतात. आणि म्हणून वारे ताज ते कुठे होतं ते माहिती आपल्याला. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आम्ही सत्तेत असो नसो जनतेच्या सेवेमध्ये सदैव असतो. मग तुमचं कोल्हापूरचा पूर असू द्या, महालक्ष्मी एक्सप्रेस, दादा इकडे बसलेले आहेत, महालक्ष्मी एक्सप्रेस, सातारा सांगली महाड चिपळूण, या सगळ्या पुरामध्ये आपण पाहिलेलं आहे. सरकार म्हणून असेल किंवा आपली जबाबदारी म्हणून असेल, आम्ही कुठेही मागचा पुढचा कधी विचार केला नाही. इर्शाळगडची घटना आपल्याला माहित आहे. तेव्हा मी मुख्यमंत्री होतो, मला वाटतं अधिवेशन चालू होतं त्यावेळेस. अधिवेशन सोडून आम्ही गेलो, ते माझ्यावर मंत्री लोक होते. मला म्हणाले इर्शाळगडवर काय जाता येणार नाही, म्हणजे फार धोकादायक आहे. पण मी त्यांना सांगितलं मी जात नाही आहे, तुम्ही आता जा, मी पण जातोय. परंतु मी आपल्याला सांगतो, मी SP आणि कलेक्टरच्या गाडीमध्ये आम्ही तिघच निघालो आणि तिघं सभापतीमध्ये इर्शाळवाडीत पोहोचलो. आम्ही तिकडे गिरीश महाजन पण वरती होते, ते सारखे सांगत होते इकडे येऊ नका, भयानक रस्ता असा आहे तसा आहे, सगळं सांगत होते. ते म्हणजे काळजीपोटी सांगत होते. परंतु आपल्याला मी सांगतो मी का गेलो भाई, त्या ठिकाणी आपले NDRF
आपले अग्निशामक दलाचे जवान, एक अग्निशामक दलाचा जवान जो जात होता हार्ट अटॅकने त्याचा मृत्यू झाला. आणि तिथं मोठ्या प्रमाणावर ढिगारा उपसायचा होता, पाऊस होता, वादळ होता, तिथे धुकं होतं. कसं काम करणार ते लोक? मग जिथं जी टीम काम करत होती तिथं टीम म्हणजे सिडकोची टीम होती, इतर आपल्या डिपार्टमेंटची टीम होती. जिथे 500 लोक होते तिथे आम्ही 5000 लोक होते. तिथं मॅन्युअली करायचं होतं. तिथं काय मशीन नाही चालत ना काय चालत नाही. तिथली गेल्यानंतर परिस्थिती भयानक होती. एकीकडे जे मृत्यू झाले होते त्यांना खाली आणू शकत नाही, तिथंच खड्डे खणत होते त्यांचा तो विधी करण्यासाठी. अशा ठिकाणी देखील आम्ही गेलो. सांगण्याचा उद्देश असा आहे, तुम्ही लोक पण सगळं आपण एकच आहोत. तुम्ही पण कुठे दुर्घटना झाली तर जाता, धावून जाता, तिथं मदत करता लोकांना. परंतु या ठिकाणी काही करत नाही, सरकारने काही केलं नाही, सरकार उदासीन आहे, सरकारने वाऱ्यावर सोडलं हे बोलता कामा नये. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही देखील, मी हॉस्पिटलमध्ये होतो, तिथून माझं काम चालू होतं. फोन करणं, हे करणं, ते करणं. कुठं मुख्यमंत्री महोदय देखील आपल्या वॉर रूममध्ये होते. तिथून पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठे काय चाललंय, आमचे मंत्री सगळे होते. सगळे मंत्री जिथं जिथं पालकमंत्री सगळे असतील, मंत्री असतील, आपापली जबाबदारी पार पाडत होते. घरी बसले नव्हते. फेसबुक लाईव्ह वाले आम्ही नाही, फेस टू फेस वाले आहे. फील्डवर काम करणारे लोक आम्ही आहोत. आणि म्हणून या ठिकाणी खोटी सहानुभूती दाखवणारे आम्ही नाही आहे. आणि म्हणून सभापती महोदय, या ठिकाणी 25 वर्षामध्ये या मुंबई महापालिकेमध्ये काय परिस्थिती झाली आपण पाहिलेलं आहे. आणि त्याचीच फळं आज आपण भोगतोय. जे कामं 25 वर्षापूर्वी व्हायला पाहिजे ती, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलं त्याचं काही निर्णय STP साधे नव्हते. मिलिंदजी बरोबर आहे, 7 STP सुरुवात केली आपण. असंच पाणी वाहत होतं पंटीजी, प्रदूषित पाणी समुद्रात. तिथं आता STPचं काम 1-1.5 वर्षामध्ये STP तयार होतील. समुद्रामध्ये जाणारा प्रत्येक थेंब हा ट्रीटमेंट होऊन जाणार आहे. हे का करू शकले नाहीत? आज खड्ड्यांचा प्रवास का केला 25 वर्ष लोकांनी? का अपघात झाले, का मृत्यू झाले? याचा लेखाजोखा कोण मांडणार? याचा हिशोब कोण देणार? आणि म्हणून कॉन्क्रीटचे रस्ते देखील आम्ही या ठिकाणी केलेले आहेत. मिठी नदीच्या गाळामधलं मिठी नदी तर एकदमच फेमस आहे. आणि त्याच्यामध्ये देखील करोडो रुपये गेले गाळामध्ये. पण ते काय मिठी नदी आता ती आपण साफ करतोय. आणि म्हणत ते काय, कोण तो काय दिनू काय कोण आहे हा, गणपती बाप्पा मोर्या बोलायचं आणि काम द्यायचं दिनू मोर्याला. आता दिनू का गया पता नाही म्हणजे. आणि सभापती महोदय, सांगण्याचं तात्पर्य आहे की जे आता दोष देत आहेत याच्या पाठीमागे जबाबदार कोण? आणि म्हणून सभापती महोदय, महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर देखील अनेक मराठी बांधवांनी आपलं रक्त सांडलं. याच कर्नाटकच्या महाराष्ट्रद्रोही परवा सीमावासी आले होते, आपण होते ना, सीमावासी आले, काय व्यथा सांगत होते? झोडपतात, बोर्ड लावून देत नाही, मराठी कागदपत्र देत नाहीत, कोणाला येऊन देत नाहीत. काय चाललंय? अरे मंत्र्याला पण येऊन देत नाही. हे काय पाकिस्तान आहे? हा देशाचा एक भूभाग आहे. आणि अशा प्रकारचं त्या ठिकाणी हे करतात. तर त्या महाराष्ट्रद्रोही मुख्यमंत्र्यांना बोलवून त्याला शाल आणि बुके देण्याचं पाप कुणी केलं? त्याचे फोटो आलेत. आणि म्हणून हे जे काय आहे, यांची बाळासाहेब असते तर असं केलं असतं का? का सुनील शिंदेजी, बाळासाहेब असते तर असं केलं नसतं. आणि म्हणून नाही कसं. आणि म्हणून परवा सीमा प्रश्नी बैठक झाली. त्या ठिकाणी तुम्ही वैयक्तिक कोणी आपल्याला घेऊ नका आपल्यावर. अरे समोर तुम्ही आहात तर तुमच्याशी बोलणार ना. इथे काय विरोधी, काय शत्रू थोडे आपण. त्यामुळे सभागृहामध्ये आपण लोकांच्या सेवेसाठी आलेलो आहोत, जनतेच्या सेवेसाठी आलो. या ठिकाणी सीमा प्रश्नाच्या बैठकीनंतर पवार साहेब खाली जाता जाता तिकडे आले. त्यांना कोणाशी, त्यांच्या लोकांशी बोलायचं होतं. माझ्या दालनामध्ये आले आणि मी वरती कॅबिनेटला होतो. मला माहीत पडलं तिकडे पवार साहेब आलेत. आता ज्येष्ठ नेते पवार साहेब आता आपले तिकडे बसले दालनात.
मी ताबडतोब गेलो, त्यांना आपली संस्कृती आहे, शाल श्रीफळ दिलं. अरे काय किती मिरच्या, किती पोटदुखी, किती मळमळ, किती जळजळ, काय? अरे काय मी जल्लोषेल चालणार नाही, जमाल गोटा पाहिजे. आरोग्य मंत्री हे बघ, तुझं आता काय एवढं, आता इतक्या वर्ष 4 वर्ष झालेत, ते काय तरी द्या त्यांना इलाज. 50 वेळा सभापती महोदय मुख्यमंत्री देवेंद्रजींकडून जाऊन त्यांना बुके देऊन लोटांगण घालून सगळं भेटतात. आम्ही कधी देवेंद्रजींनाही विचारलं नाही आणि देवेंद्रजींनी देखील मला विचारलं नाही. आमच्या दोघांना एकमेकावर विश्वास आहे. अरे जे लोक जे अशा पद्धतीने काही विचार करतात ते स्वतःची फसगत करतायत. आणि म्हणून आपल्याला मी सांगतो, पवार साहेब एक ज्येष्ठ नेते आहेत, आमची संस्कृती आहे, महाराष्ट्राची परंपरा आहे. ही विकृती कसली आहे? काय घाणेरडं, ही आपली संस्कार परंपरा आहे. किती खालच्या थरावर बोलणार तुम्ही, किती खालच्या थरावर, जेवढे खालच्या थरावर बोलाल तेवढे खाली 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 खड्ड्यात उतरत जाणार. आणि म्हणून आपलाच खड्डा होताय. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, देवेंद्रजी आणि आम्ही आमच्यामध्ये किती काही तुम्ही काय प्रयत्न काड्या घालायचा प्रयत्न केला तरी काय होणार नाही. अरे आमचा अजेंडा काय आहे? या महाराष्ट्राला पुढे नेणं, या महाराष्ट्राचा विकास करणं, या महाराष्ट्राची प्रगती करणं, या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणणं हे आमचं आहे. आणि म्हणून मी सांगतो, हम वो नहीं जो दिल तोड़ देंगे, हम वो नहीं जो दिल तोड़ देंगे, थाम कर हाथ फिर साथ छोड़ देंगे. पानी की तरह ये दोस्ती हमारी, पानी की तरह दोस्ती हमारी, कोई कितना भी चाहे हम जुदा नहीं होंगे. अरे काही लोक आहेत ना, मनामध्ये त्यांच्या उकळ्या फुटतात. अरे ह्यांच्यामध्ये काहीतरी काय चालू नाही. आम्ही रोज एकमेकांशी बोलतो, एकमेकांशी संपर्क असतो आमचा, कुठे काय झालंय, कुठे काय करायचं आहे, हे सगळं आहे. आमचा अजेंडा स्वार्थ नाही, आमचा अजेंडा परमार्थ आहे. लोकांना मदत करणं आमचा अजेंडा आहे. आणि म्हणून कालपर्यंत सभापती महोदय राम भक्तांना हरामखोर म्हणणारे आज राम रक्षा म्हणू लागले. श्रीकांतनी एका दमात बोलून टाकलं होतं, हनुमान चालीसा, सत्ता असताना दाम आणि सत्ता गेली की राम. सत्ता असताना दाम, सत्ता गेली की राम, असं हा प्रकार आहे. आणि म्हणून कर्माची मिळाली शिक्षा म्हणून आठवली रामरक्षा. आता तुम्ही काय करणार सभापती महोदय? काहींनी नवा शोध लावलाय की हनुमानाने मशालीने लंका जाळली. हनुमानाने भाई मशालीने लंका जाळली. त्यांच्या पक्षाची निशाणी जर लायटर असती, म्हणाले असतील लायटरने लंका जाळली. अरे तुम्ही महाविकास आघाडीचे पाटील साहेब सांगा तरी. आता रामानंद सागरला परत ते रामायण सांगायला लावू का? अरे याच्यामध्ये अंबादास एकदम त्याला पूर्ण इतिहास माहित आहे. आणि म्हणून काय बोलतील याचा नेम नाही. आणि मी नेहमी सांगतो, जो राम का नहीं वो किसी काम का नहीं. आता त्यांना कळलंय आणि म्हणून ही उपरती सुचलेली आहे. आणि म्हणून हनुमान चालीसा म्हणणाऱ्या आमदार खासदारांना जेलमध्ये कोणी टाकलं? आणि म्हणून मी सांगतो, आपल्याला देखील नावं घेत नाही मी, तुम्हाला उगाच नोटीस बिटीस यायला नको. हा संध्याकाळी विचारणं होईल कसं नाव घेतलं तुमचं. नहीं, म्हणजे ऐसे लोगों से रखना दूरी जिनके मुंह में राम और बगल में छुरी. इसलिए मैं बता रहा हूं.
सही आहे, सही आहे. अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये जे झालं, नको जाऊ दे. अयोध्येत राम मंदिरामध्ये जे झालं त्याचं कोणी समर्थन करू शकत नाही. राम भक्तांना अतिशय वेदना झालेल्या आहेत आणि यावर कठोर चौकशी, कठोर कारवाई होते. मोदीजी आणि योगीजी कुणालाही सोडणार नाहीत. ते जेलमध्ये तुरुंगात खडी फोडायला पाठवल्याशिवाय राहणार नाही. परंतु मी आपल्याला आठवण करू देऊ इच्छितोय की जे टीका करतायत त्यांच्या सहकाऱ्यांनी सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये दानपेटी लुटण्याचं पाप केलं. तेव्हा चौकशीचे आदेश का दिले नाहीत? का दिले नाहीत? मी बोलतोय त्याच्यावर पुरावा म्हणून बोलतोय. हे बघा, हे बघा, सिद्धिविनायक मंदिरात अनागोंदी कारभार आणि याच्यामध्ये म्हटलंय सिद्धिविनायकाला धोके आणि तिकडे खोके. ते मी नाव घेत नाही. हे बघा, ही बातमी आहे, हे मी बोलत नाहीये. मनसेचे किल्लेदार यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे त्यावेळेस हे केलेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे, मी खोटं बोलणार नाही. आणि सिद्धिविनायकाच्या दानपेटीवर डल्ला मारणं हे आपलं हिंदुत्व आहे का? सावरकर यांना माफीवीर म्हणणाऱ्यांच्या मांडीवर बसणं हे आपलं हिंदुत्व आहे का? बाळासाहेबांचे विचार तोडून मोडून टाकणे हे आपलं हिंदुत्व आहे का? साधूंची हत्या झाली तेव्हा मूग गिळून बसणं हे आपलं हिंदुत्व आहे का? मतांसाठी दहशतवाद्यांना प्रचार सभेत फिरवणं हे आपलं हिंदुत्व आहे का? निवडणुकीत पाकिस्तानचे झेंडे नाचवणं हे आपलं हिंदुत्व आहे का? अरे भाई, हा, मुंबईत पण मुंबईत झालंय तो. एक कुठला मजा हे होता तो, कुठली ती कोणाची ती होती ना, ती सजवली ती खबर नाही नाही, इथलं मुंबईमध्ये याकूब मेमन. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, मतांसाठी एवढ्या खालच्या पातळीवर जाणं किती योग्य आहे? सभापती महोदय, इथं मतांसाठी जनाब बाळासाहेब ठाकरे असं लिहिलेलं कॅलेंडर तयार करून वाटण्याचं काम आणि त्याला समर्थन करण्याचं काम कुणी केलं असेल एवढ्या थराला? आणि तुम्ही काय आता हिंदुत्व आम्हाला शिकवताय? हिंदुत्व आम्हाला शिकवताय? विचारात हिंदुत्व या परपसे या, आचरणात हिंदुत्व, नमस्कार, संस्कारात हिंदुत्व, मगाशी तुमची आठवण काढली मी. श्वासात हिंदुत्व, हृदयात हिंदुत्व आणि रक्ताच्या कणाकणात हिंदुत्व. सभापती महोदय असावं लागतं. हिंदुत्व हे काय टी शर्ट आहे का बदलायला? कधी काढला कधी बदलला असं नाही होत. आणि म्हणून या ठिकाणी विधानसभेत देखील हिंदुत्व स्वीकारलं, हिंदुत्वावर बोललो, ही आमची चूक झाली असं म्हणणारे देखील या सभागृहाने पाहिलेले आहेत. त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललोय, त्याच्यामध्ये काही तडजोड नाही. आणि म्हणून जे आपण बोलतो त्याचं पुढं मागे वळून पाहिलं, आत्मपरीक्षण केलं तर नक्की या सगळ्या ज्या काही चुका आहेत ते आपल्या लक्षात येतील. सभापती महोदय, मिसिंग लिंकवर देखील खूप चर्चा या ठिकाणी झाली. अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. काही लोक म्हणाले
मिसिंग लिंक अख्खा कोसळला. काही लोक म्हणाले याच्यात एवढे पैसे खाल्ले. मी सांगतो, मिसिंग लिंक हा इंजिनिअरिंग मार्वल आहे. आज आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे. ठीक आहे, ती दरड आली वरून आणि त्यांनी ती कमान जी आर्च आहे, ती आर्च जी आहे ती खाली आली. टनेलला, मिसिंग लिंकला एकाही पैशाचा धोका झाला नाही. ताबडतोब साफसफाई झाली. मी अनिल गायकवाड यांच्या संपर्कात होतो, वसईकरच्या संपर्कात होतो आणि वाहतूक सुरूही झाली. त्यामुळे काही लोकांनी जे काही एवढं आकाश तांडव एक केलं की मिसिंग लिंक बघा, एवढा मोठा मिसिंग लिंक, सगळ्या जाहिरातबाजी झाली, क्रेडिट घेतलं मुख्यमंत्र्यांनी, एकनाथ शिंदेनी आणि पडला. अरे मिसिंग लिंक पडला का त्याची कमान पडली, किमान याची तरी तपासणी करून माहिती घेऊन तर बोलायला पाहिजे होतं. मिसिंग लिंक एवढा विक्रमी पाऊस होऊन देखील मिसिंग लिंकला परब साहेब कशाचाही धोका नाही. आणि जगातला सगळ्यात रुंद असलेला हा टनेल आहे. तो लोणावळा लेकच्या खाली 1000 मीटर खालून जातोय. आणि जो वायाडक्ट आहे हा देशातला सगळ्यात उंच वायाडक्ट आहे. तिथे बघा खोल दरी किती आहे, काय चॅलेंजेस होते. तिथल्या ज्या अधिकाऱ्यांनी हे बनवलेलं आहे त्यांना अभिनंदन केलं पाहिजे. त्यांचं चॅलेंजिंग जॉब होता. कितीतरी लोक काम सोडून गेले. हवा एवढी तेज हवा यायची, त्या हवेच्या झोकामध्ये काम करता येत नव्हतं. हां ठीक आहे, तो जो काही दगड आला, पाण्याचा एवढा प्रवाह होता आणि तो येईल इकडे असं कोणी म्हणजे मिसिंग लिंक तर काय, मिसिंग लिंकला काही झालेलं नाही आहे. मिसिंग लिंक आता गाडी तुम्ही पाटील साहेब तिकडून गेला असाल ना, आता चालू झालाय तो, आता जाणार तुम्ही तिकडून, त्यामुळे तो चालू आहे. आणि म्हणून ज्यांनी याच्यात काम केलं त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. या मिलिंद नार्वेकरला त्यांचंही अभिनंदन करतो मी. खरं बोलायची हिंमत दाखवली त्यांनी मिसिंग लिंकच्या बद्दल. एक ध्यान में रखो, सत्य परेशान हो सकता है लेकिन सत्य पराजित नहीं हो सकता है. आणि म्हणून मी त्यांनी ट्विट केलं, पण काय लोक ट्विट करत होते, ठीक आहे. पण एक मी दुःख या गोष्टीचं आहे की हे जे काही आपल्या प्रकल्पांची बदनामी करणं, ही का आमची बदनामी नाही, सरकारची बदनामी नाही, मुख्यमंत्र्यांची बदनामी नाही आहे. परब साहेब, ही आपल्या राज्याची बदनामी आहे. आज या मिसिंग लिंकला पाहण्यासाठी देशातून नाही विदेशातून लोक येत आहेत. कसा हा मिसिंग लिंक झाला, कसा वायाडक्ट उभा राहिला. ठीक आहे, त्या पाणी आलं, फ्लो आला आणि त्याची कमान जी आहे ती बाहेर लावलेली आपण ते डेकोरेशन सारखं करतो, फसाट टाईप, ते खाली आले. आणि म्हणून या ठिकाणी महाराष्ट्राचे शत्रू ही करत नसतील एवढी बदनामी आज लोकशाहीमध्ये आपले विरोधी पक्षातले सदस्य किंवा सदस्य नसतील, आपले कोणी असतील, नेते असतील, ते करत असतील. पण खऱ्या अर्थाने जे लोक महाराष्ट्राच्या प्रकल्पांची बदनामी करतायत त्यांना आपण काय म्हणणार. काही लोकांनी तर म्हणाले हे देशाचे शत्रू आहेत. मोदीजींच्या बद्दल जाऊन बाहेर प्रदेशामध्ये देशाची बदनामी करतात, आपल्या प्रधानमंत्र्यांची बदनामी करतात. आता इथं महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये राहून महाराष्ट्राची बदनामी करणारे कोण? महाराष्ट्रद्रोही म्हणायचं आम्ही त्यांना? हे महाराष्ट्रद्रोहच होऊ शकतो. आणि म्हणून हे राज्याचे दुश्मन जे आहेत त्यांना माझं सांगणं आहे, तुम्हाला नाही, त्यांना माझं सांगणं आहे, कुठलाही प्रकल्प आपला जर झाला बदनाम तर ती महाराष्ट्राची बदनामी होते, कुठल्या पदाधिकाऱ्याची, मुख्यमंत्र्याची नाही ना, मंत्र्याची नाही. त्यामुळे शेवटी आपल्याला हे देखील तारतम्य बाळगलं पाहिजे. परवा वायनाडमध्ये दुर्घटना घडली,
दरड कोसळून 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्याचं दुःख आम्हालाही आहे. बिलकुल कोणाचा मृत्यू होणं हे त्याच्या परिवाराला जे चटका बसतो, वेदना होतात, ते आपल्याला देखील संवेदनशील लोकांना व्हायलाच पाहिजे. पण त्याचं राजकारण करायचं का? दरड कोसळली, तिथला खासदार, पुढे राज्य सरकार त्याच्यावर कारवाई करा, त्याची बदनामी करा, असं आम्ही केलं नाही कुठं. सभापती महोदय, सतेज पाटील साहेबांनी मिसिंग लिंकसाठी 50% खर्च वाढ झाली असं आपण म्हणालात. डॉक्युमेंट ऑनलाईन आहेत की नाहीत हे आपण प्रश्न उपस्थित केलात. पण मी आपल्याला सांगतो, या प्रकल्पाची किंमत 6,695 कोटी रुपये, प्रत्यक्ष खर्च 7,189 कोटी रुपये, वाढ फक्त 7.26%, मंजूर रकमेच्या 10% देखील कमी. ही वस्तुस्थिती आहे, ही तपासून घ्या. लपाछपीचा काय विषय येत नाही. मी इथे सभागृहात बोललोय आणि मी इथे बोलल्यानंतर मी जे बोलेन ते तपासून घ्या. कागदपत्रे NIC पोर्टलवर उपलब्ध आहेत, ती देखील आपण पाहावीत, वाचावीत. हा प्रकल्प अत्यंत गुंतागुंतीचा, मी मगाशी म्हणालो, तांत्रिकदृष्ट्या अतिशय आव्हानात्मक आहे. आणि म्हणूनच मिसिंग लिंकची खरी परिस्थिती आपण पाहिली तर मला वाटतं, थोडी माहिती घेतलीत तर आपल्याला याच्यातलं चॅलेंज काय, आव्हान काय हे आपल्याला कळेल. आणि ज्यांनी केलं त्यांचं कौशल्य देखील आपल्या लक्षात येईल. जे झालेलं आहे त्याचं समर्थन आम्ही बिलकुल करत नाही. ताबडतोब ते सुरू झालं पाहिजे, मार्ग खुला झाला पाहिजे, याचं काम केलं आम्ही ताबडतोब. एकदा तर दरड कोसळली, मी मंत्री होतो तर स्वतः जाऊन तिथे थांबलो होतो. मी आमचे त्या दिवशी पण राजे होते, शिवेंद्र बाबा तिकडं गेले होते. या सतेजजी, या प्रकल्पामुळे मुंबई पुणा 40 मिनिटांनी अंतर कमी झालं. पुढचं सातारा, तुमचं कोल्हापूर, सगळंच. पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा गेम चेंजर प्रकल्प आहे. दर दिवशी 1 कोटी रुपयाचं इंधन वाचतंय, प्रदूषण वाचतंय, वाहतूक कोंडी वाचतीये. आणि म्हणून हा प्रकल्प जो आहे हा गेम चेंजर प्रकल्प आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. सभापती महोदय, हा रस्ता जो आहे मुंबई पुण्याचा, जेव्हा मुंबई पुणे हा द्रुतगती मार्ग झाला, गडकरी साहेबांनी केला त्यावेळेस, बाळासाहेबांच्या संकल्पनेतून, त्यावेळेस देशातला हा ॲक्सेस कंट्रोल पहिला रस्ता होता. आणि मुंबई पुणे हा अपडाऊन लोक रोज करू लागले. IT पार्क वाढले, सर्व्हिस इंडस्ट्री वाढली, मोबाईल इंडस्ट्री वाढली. एक रस्ता काय करू शकतो. आणि आता या मिसिंग लिंकमुळे देखील त्याच्यामध्ये आणखी फायदा होईल आणि मग या सगळ्या क्षेत्राला त्याचा फायदा होईल. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की ज्यांनी ज्यांनी हे काम केलंय त्यांना सल्यूट केला पाहिजे. आणि ज्यांनी आरोप केलेत त्यांच्याबद्दल देखील मी एक सांगू इच्छितो कि इल्जाम लगाने से पहले आईना देखा होता, इल्जाम लगाने से पहले आईना देखा होता, सच की रोशनी में अपना चेहरा भी नजर आया होता. सच्चाई बघा, सत्य बघा, पण डोळ्यावर टिकेची झापडं बांधल्यानंतर काय कळणार, काय कळणार. आणि म्हणून सत्सद विवेक बुद्धीची जी लिंक आहे तीच मिसिंग झाली तर आम्ही काय करू शकत नाही. कनेक्टिंग लिंक 24 तासात सुरू झाली, पण विरोध करणाऱ्यांची लिंक 24 वर्ष उघडते की नाही माहित नाही. ठीक आहे, जाऊ द्या. मागे अटल सेतूच्या बाबतीमध्ये असंच केलं. अरे अटल सेतू उखडला 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 उखडला. अरे जो तो चालला अटल सेतूवर सभापती महोदय फोटो काढायला, सेल्फी पॉइंट झालं तिकडं. काय होतं, सर्व्हिस अप्रोच रोडला एक भेग पडली होती. आज अटल सेतूवर जातोय ना आपण, सगळे जातोय आपण. आज अटल सेतूमुळे एअरपोर्ट, नव्या मुंबईचं एअरपोर्टला जाण्याचं अंतर किती वाचलं, किती फायदा झाला अटल सेतूमुळे. आणि या सगळ्या गोष्टी ह्या ज्या काही आपण केलेल्या आहेत, याचं जी कनेक्टिव्हिटी आपण केली आहे महाराष्ट्रामध्ये, त्याचं कौतुक करायचं तर जाऊ द्या.
परंतु टीका तरी करू नका. खऱ्या अर्थाने या अटल सेतूवर परबसाहेब 30,000 पेक्षा जास्त वाहनं इथून ये जा करतायत आता. आणि अनेक देखील टीका झाल्या मॅन्युअलमधून. मगाशी मी चर्चा केली, मॅन्युअलमध्ये पडून मृत्यू झाला. 5 वर्षापूर्वी देखील डॉक्टर अमरापूरकरांचा असा दुर्दैवी मृत्यू झाला होता. एक डॉक्टर होते ते. या घटना सगळ्या दुःखदच आहेत, या वेदनादायीच आहेत. झाड पडून मृत्यू झाले पूर्वी, पण सगळा हिशोब आहे आमच्याकडे. पण या घटना टाळल्या कशा जातील याच्यावर आपण एकमताने विचार केला पाहिजे का. त्याचं राजकारण करता कामा नये. मला त्याच्यावर काय राजकारण करायचं नाहीये. कोणाच्या काळात किती झाडं पडली, कोणाच्या काळात किती मृत्यू झाले, ते काय मृत्यूचं राजकारण करणं सगळ्यात दुःखद आहे, सगळ्यात दुर्दैवी आहे. आणि म्हणून या दुर्घटनेचं राजकारण थांबवून संवेदना दाखवण्याची आवश्यकता आहे. रस्त्याच्या काँक्रिटीकरणामुळे झाडं पडली असे काही लोकांनी आरोप केलेला आहे. महापालिका आयुक्तांनी त्याचा खुलासा केलेला आहे. मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो, गेल्या आठवड्यात मुंबईत 830 झाडं कोसळली. त्यापैकी सरकारी आणि रस्त्यावरची 350 झाडं होती. बाकी 480 झाडं सभापती महोदय खाजगी जागांवर होती, सोसायट्या वगैरे. काँक्रिटीकरणाचा जो विषय आहे काही ठिकाणी नक्की असू शकतं, परंतु आपण जे आता काँक्रिटीकरण जे इतके वर्ष झालं नव्हतं, 2 फेजमध्ये 6,500 कोटीचं काँक्रिटीकरणाला मंजुरी दिली, त्याच्यामध्ये सॉकपीट देखील ठेवायला सांगितलेले आहेत. जी झाडं आहेत त्याच्या बाजूला आळं झालं पाहिजे, त्यातून माती असली पाहिजे, तिथून पाणी मुळापर्यंत गेलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सांगितल्यात. आणि कुठे त्याची अंमलबजावणी होत नसेल तर बिलकुल आम्ही ते करू. आणि आता आपण पाहिलं की 80-90च्या स्पीडने वारे वाहत होते, त्यामुळे झाडं पडली, फांद्या पडल्या. ही वस्तुस्थिती आहे. 20 वर्षात पावसाचं गणितच बिघडून गेलेलं आहे. ज्या पद्धतीने पाऊस वाढला आहे त्या पद्धतीने आपण तशी योजनाही करतोय. मुंबई महापालिकेमध्ये पुराच्या नियंत्रणासाठी जे काही योजना केलेल्या आहेत, महापालिकेचे 547 पंप कार्यरत आहेत. MMRDA, रेल्वे आणि इतर यंत्रणा धरून 990 पंपांची व्यवस्था आहे. 6 मोठी पंपिंग स्टेशन, 10 मिनी पंपिंग स्टेशन कार्यरत आहेत. पावसाळ्यापूर्वी छोटे मोठे नाले आणि मिठी नदी नालेची सफाई जी आहे ती झाली, त्याच्यावर काही आरोप झाले. नाले सफाईत AI तंत्रज्ञान देखील वापरण्याचं काम केलं. पूर्वी गाळ न काढताच काय काय व्हायचं ते देखील त्याचे साक्षीदार आपण आहोत. AI तपासणीमुळे 2025 मध्ये कंत्राटदारांना 12.5 कोटी, तो अंबादाजी लिहून घ्या, आणि 2026 मध्ये 9,25,00,000चा दंड आकारण्यात आलेला आहे. आकडे व्हेरीफाय करा. पूर्वी कागदावर नाले सफाई व्हायची, तशी आता नाही होत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबईच्या एकात्मिक पूर नियंत्रणासाठी स्वतंत्र प्रकल्प तयार करून केंद्र शासनाकडे तो पाठवला आहे. 13,000 कोटींच्या प्रकल्पाला केंद्र सरकारने तत्वतः मान्यता दिलेली आहे. यामुळे सभापती महोदय, शहरातील 370 हॉटस्पॉट दूर होतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी पाणी साचतं तिथं 30 मिनिटात निचरा होईल अशी व्यवस्था या ठिकाणी उभी राहील. आणि मुंबई पाण्याखाली जाऊच नये अशा प्रकारची भावना तुमची आमची सगळ्यांची आहे. अशी व्यवस्था आपण या ठिकाणी पुढच्या ह्या सगळ्या प्रकल्पांमध्ये आहे. मी एकच सांगतो की एवढ्या मोठ्या पावसात देखील कुठलीही मेट्रो बंद झाली नाही. मेट्रो तपासून घ्या. आणि गेल्या पावसामध्ये जे काही अनुभव आले ते दुरुस्त केले यावेळेस. आणि पावसामुळे होणारं नुकसान हे कमी करण्याचा, त्याचा जो काही प्रभाव आहे तो कमी करण्याचा प्रयत्न BMC, मुंबई महापालिका, राज्य सरकार नेहमीच करते आहे. पण आता यापूर्वी फक्त मलमपट्टी व्हायची, आता मलमपट्टी नाही, कायमस्वरूपी त्याच्यावर तोडगा झाला पाहिजे, कायमस्वरूपी त्याच्यावर काम झालं पाहिजे. सभापती महोदय, मुंबईतील रस्त्यांची एकूण लांबी 2050 किलोमीटर आहे. मेगा CC रोड प्रकल्पाअंतर्गत आतापर्यंत 575 किलोमीटर काम पूर्ण झालं आहे. आजच्या घडीला
मुंबईतले कॉन्क्रीट रस्त्यांची एकूण लांबी 1775 किलोमीटर आहे. 138 किलोमीटरचं काम सध्या प्रगतीपथावर आहे. हे पूर्ण झाल्यानंतर शहरामध्ये 1913 किलोमीटर कॉन्क्रीटचे रस्ते असतील. आणि या सीसी रोड प्रकल्पाच्या फेज 1 ची कामं जवळपास 80% पूर्ण झालेली आहेत. ती कामं डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे. काही बॅकलॉग असेल तो देखील भरून काढला जाईल. फेज 2 73% झालाय. ती मे 2027 पर्यंत पूर्ण होतील करण्याचं नियोजन आहे. कॉन्क्रिटीकरणामुळे सभापती महोदय दरवर्षी खड्डे दुरुस्तीवर होणारा खर्च कमी झालाय. 2018-19 मध्ये 243 कोटी खर्च होता खड्डे भरणीवर. 2024 मध्ये तो 164 कोटींवर आला. तर 2025 मध्ये तो 97 कोटींवर आलाय. आणि 2026 मध्ये हा खर्च अंदाजे 45 कोटींवर येण्याचा अंदाज आहे. रस्त्यांची कामं पूर्ण झाल्यानंतर हा खर्च अगदी कमी होऊन जाईल. त्यानंतर पुढच्या 25 वर्ष तरी 20 ते 25 वर्ष या रस्त्यांना खड्डे पडणार नाहीत. या रस्त्यांवर दुरुस्तीला खर्च करावा लागणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि मग यापूर्वी आम्ही जे आता आरोप करतायत, मग यापूर्वी डांबरामध्ये दरवर्षी रिपेरिंग करतात त्याच्यावरचा पण हिशोब काढलाय आम्ही. किती पैसे खर्च झाले. चहल यांना आम्ही बोलवलं. मी आणि देवेंद्रजी होतो. मी म्हणाल तुम्ही दरवर्षी हे खड्ड्यामध्ये किती पैसे खर्च करता. तर त्यांनी आम्हाला आकडे दिले. आतापर्यंत किती खर्च केले तेही आकडे दिले. मग याला का लोकांना त्रास देता. याला कायमस्वरूपी कॉन्क्रीटचा आपण का करत नाही. करू शकतो म्हणाले. आणि तेव्हाच आम्ही निर्णय घेतला की 2002 फेजमध्ये मुंबईतले सारे रस्ते कॉन्क्रीटचे करायचे. आणि मग हे डांबरीकरणामध्ये काळ्याचं पांढरं पांढऱ्याचं काळं हे करायचं काम आता बंद होईल. म्हणूनच आता ही टीका होती आहे. मुंबईकरांचा प्रवास सुकर झाला पाहिजे हे पाहण्याचं काम आम्ही करतोय. आणि म्हणूनच डांबर खाणाऱ्यांचं मी नाही म्हणणार, परंतु कॉन्क्रीटच्या रस्त्यामुळे पोटात दुखायला लागलेलं आहे. परंतु आज आमच्यावर ज्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले, सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, इथेही केले, बाहेर केले, सगळीकडे केले, पण कोविड सारख्या महामारीत देखील ज्यांनी फक्त पाकिटमारी केली ते कुणाचं काम आहे. याचा निषेध करणार नाही आपण. कोविड रुग्णांची खिचडी खाल्ली, मापात पाप केलं, ऑक्सिजन मध्ये पैसे काढले, बॉडी बॅग मध्ये देखील पैसे काढले, कोविड सेंटर खोटी उभी केली, डॉक्टर काय बोगस, डॉक्टर बोगस, नर्स बोगस, पेशंट बोगस. खिचडी तर मापात पाप केलं ते. ही वृत्ती काय भाई. ही वृत्ती काय. कशामध्ये पैसे घेतले पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक कामात त्यांनी भ्रष्टाचार केला. कोविडमध्ये देखील या ठिकाणी अशा प्रकारची इथे जे चौकशी चालू आहे. आणि म्हणून कामामध्ये भ्रष्टाचार करणारे आता आमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करतात. आणि बाळासाहेबांचं नाव घेता आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेतोय. बाळासाहेबांनी तर आरेला कार्य करायचं शिकवलं होतं, तर तुम्ही तर आरे कारशेडच बंद करून टाकलं. अरे ते कारशेड बंद झाल्यामुळे त्याचा 10,000 कोटी रुपये खर्च वाढला. कोण भरणार 10,000 कोटी. मेट्रो 3 यालाही स्थगिती द्यायला सांगितली होती. 10,000 कोटी मग आता कोण देणार आहे. कुठली प्रॉपर्टी मिलिंग जी कुठून. लंडन. आणि म्हणून मी बाकी काय सांगत नाही, जाऊ द्या. बात निकले की तो बहुत दूर तक जाएगी. बऱ्याचशा गोष्टी माहीत आहेत. आमच्या बघा संयम आहे. आम्ही तुम्ही 4 वर्ष शिव्या देत राहा, 4 वर्ष शिव्या देत. अरे खूप काय आमच्याकडे आहे. शिव्या देणार नाही आम्ही. आम्ही गायीच्या शापाने काय म्हणतो, कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. परंतु ही वस्तुस्थिती आम्हाला लोकांसमोर आणण्याला भाग पाडू नका बस. खूप माझ्याकडे सगळं आहे. आणि म्हणून मेट्रोचा प्रकल्पाचा फायदा लाखो लोक मुंबईकर घेत आहेत.
450 किलोमीटरपैकी 101 किलोमीटरचं नेटवर्क प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेलं आहे. सभापती महोदय, ही महामुंबईची नवी लाईफलाईन आहे. आज फेजमध्ये आपण मेट्रो पूर्ण करतोय. मेट्रो 3 मधून देखील लाखो लोक प्रवास करत आहेत. मोदीजींनी त्याचं लोकार्पण केलं. अरे ज्याचं भूमिपूजन केलं त्याचं लोकार्पण देखील करण्याची हिंमत आम्ही केली. एवढ्या फास्ट प्रकल्प राबवले. आणि तेव्हा आम्ही फक्त आणि फक्त या ठिकाणी लोकांची सेवा लक्षात ठेवली. दररोज तब्बल 10,22,000 प्रवासी एसी मेट्रोने प्रवास करतायत. 10 लाख लोकांचा दररोज सरासरी 1 तास वाचतोय. तेवढा वेळ ते आपल्या कुटुंबाला देत आहेत. तेवढा वेळ अगोदर ते ऑफिसमध्ये जात आहेत. तेवढा वेळ इफिशियन्सीने काम करतायत. मग त्यामुळे प्रदूषण कमी होत आहे, वाहतूक कोंडी कमी होते. सिडकोच्या मेट्रोमधून 7,27,000 प्रवासी रोज प्रवास करतायत. इन्फ्रा प्रकल्पांना गती देताना राज्याचा महसूल देखील वाढवतोय. मी हे का सांगतोय? तुम्ही सांगताय काय केलं तुम्ही? काय फक्त भ्रष्टाचार केला, करप्शन केलं? अरे आमचं करप्शन नाही आहे, आमचं नेशन फर्स्ट आहे. आणि करप्शन फर्स्ट कोणाचं आहे? आणि म्हणून जे आम्ही केलंय ते समोर आहे. आणि महसूल विभागाच्या बाबतीमध्ये अंबादास दानवे, आपले परिणय फुके, अरुण लाड, नीलमताई, प्रवीण दरेकर, मनीषाताई कायंदे, आपले परबसाहेब, श्रीमती चित्राताई वाघ, राजीव पोद्दार, सदाभाऊ खोत, संजय भेंडे आदी सन्मान्य सदस्यांनी महसूल विभागाशी संबंधित काही मुद्दे मांडले. मी या सभागृहाला विश्वास देऊ इच्छितो. महसूल मंत्रीकडे आहेत. शासनाच्या महसुलावर डल्ला मारणाऱ्यांना, शासकीय जमिनी बळकावणाऱ्यांना माफ नाही, बिलकुल नाही. मी या महसूल मंत्र्यांचं अभिनंदन करतो. हे फटाफट निर्णय घेतात, लोकांच्या फायद्याचे फास्ट घेत आहेत. आणि म्हणून हे सरकार महसूल वाचवणार आहे, भ्रष्टाचारावर प्रहार करणार आहे, दोषींना शिक्षा देणार आहे आणि जनतेच्या हक्काचं रक्षण करणारं सरकार आहे. अरे आमचा खुला किताब आहे. काय तपासा कधी चोपडी ओढून. जिथे सुधारणा आवश्यक आहे तिथे सुधारणा करू, जिथे कारवाई आवश्यक आहे तिथे कारवाई करू. 25 मार्च 2026च्या GR नुसार 1 जानेवारी 2011 पर्यंतची 1500 चौरस फुटापर्यंतची निवासी अतिक्रमण नियमित करण्याचं काम केलं, पण सरसकट पण नाही केलं आपण. त्याच्यामध्ये इतर कारणासाठी झालेली अतिक्रमणे तात्काळ काढण्याच्या सूचना देखील दिल्या. म्हणजे अतिक्रमणाला पाठीशी देखील नाही घातलंय. परंतु आता स्टॉप, थांबलं पाहिजे. हे निर्णय घ्यायला धाडस लागतं, इच्छाशक्ती लागते. आणि म्हणून ते दाखवण्याचं काम आपण केलेलं आहे. आणि म्हणूनच या राज्यातल्या जनतेने लोक विधानसभा आणि त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीला भरभरून या ठिकाणी आशीर्वाद दिलेले आहेत. आणि म्हणून विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना महसूल मंत्र्यांनी तिकडे आदेश दिले. स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रीतल्या अनियमिततेवर शासन कठोर कारवाई करते आहे. 1 जिल्हा 1 नोंदणीमध्ये जिल्हा स्तरावर दस्त नोंदणीचं सामायिक क्षेत्र करण्यात आलंय. काही गैरप्रकार निदर्शनास आल्यानंतर शासनाने खबरदारीच्या स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. महसुलातील गळती थांबवण्यासाठी शासनाने केवळ इशारे नाही दिले, तर प्रणाली सुधारणा करून गळती थांबवली आणि कार्यवाही देखील केली आहे. ही वस्तुस्थिती आहे. महसूल संहिता कलम 155च्या गैरवापराबाबत शासनाने अतिशय कठोर कारवाई सुरू केलेली आहे. आणि म्हणून मी आपल्याला अभिनंदन केलं आहे. अहवालातील शिफारशीनुसार 13 प्रकरणामध्ये जबाबदार असणाऱ्या 15 अधिकारी कर्मचाऱ्यांना पाठवून टाकलं, सक्तीच्या रजेवर पाठवलं. सरकार अहवाल घेऊन बसत नाही सभापती महोदय, दोषींवर थेट ऍक्शन घेते. नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन. हे सरकारचं काम आहे. हे सरकार का काम आहे, सरकारचं काम आहे. अवैध उत्खनन, गौण खनिजांच्या अवैध वाहतुकीवर ठोस कारवाई. 1 एप्रिल 2025 पासून आजपर्यंत अवैध उत्खनन व वाहतुकीच्या एकूण 7,785 प्रकरणावर कारवाई केलेली आहे. 92 कोटी 91 लाखाची दंडात्मक वसुली केलेली आहे.
4,349 यंत्रसामुग्री जप्त केली आहे. 1,685 फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. MPDA कायद्यान्वये 24 व्यक्तीविरुद्ध कारवाई केली आहे. अंबादासजी माझे मित्र, त्यांनी गेवराई बीड येथील घरकुल योजनेच्या वाळूचा गैरप्रकाराचा मुद्दा उपस्थित केला आहे. या प्रकरणी दोषी कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं आहे. बरोबर आहे ना. तहसीलदार गेवराई यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई देखील काय करता वाटतं. गरिबांच्या घरकुलासाठी असलेली वाळू जर कोणी लाटण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, ही सरकारची भूमिका आहे. संभाजीनगर, बीड आणि जालना या जिल्ह्यामध्ये मुद्रांक शुल्कात 62 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आपण केला. परंतु मी आपल्याला सांगतो, वस्तुस्थिती अशी आहे, 2025-26 मध्ये छत्रपती संभाजीनगर विभागाला 1,315 कोटी रुपयाचं टार्गेट दिलं होतं, पण प्रत्यक्ष वसुली 1,254 कोटी झालेली आहे. त्यामुळे हा घोटाळा नाही आहे, हा इष्टांकाच्या तुलनेमध्ये कमी वसुली झालेला प्रकार आहे. बरोबर आहे. आणि म्हणून आपण ते व्हेरीफाय करून घ्या. राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबतीत देखील सन्माननीय सदस्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. मी आपल्याला सभागृहाला सांगू इच्छितो, राज्यातील गंभीर गुन्ह्यांमध्ये घट होती आहे. मे 2025च्या तुलनेत मे 2026 मध्ये दुखापतीचे गुन्हे 187ने कमी झालेत. विनय भंगाचे गुन्हे 374 घटलेत. हे रेकॉर्ड आहे माझ्याकडे, तुम्हाला मी देईन, इथे माझ्याकडेच आहे. जबरी चोरी 271, घडफोडी 295 आणि चोरी 384 यासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये घट झाली आहे. गुन्हे उघडकीचं प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत निलमताई 3.12% वाढलेलं आहे. मे 2026 अखेर भारतीय न्याय संहिता आपलं नवीन झालं ना, या कायद्यान्वये एकूण गुन्हे उघड होण्याचं प्रमाण 82.4% होतं, ते आता 85.16% इतकं झालेलं आहे. मे 2026 अखेरपर्यंत सभापती महोदय 1,95,751 प्रतिबंधक कारवाया मोका MPDA अशा केलेल्या आहेत. नसरापूर येथील अमानुष घटना झाली, संपूर्ण राज्य हादरलं. सगळ्यांच्याच मनाला वेदना आणि जी काय भावना होती ती आपण सगळ्यांनी व्यक्त केली. पण या नराधमाच्या मुसक्या पोलिसांनी तात्काळ आवळल्या. फास्ट ट्रॅकवर खटला चालून 55 दिवसात आरोपीला फाशीची सजा सुनावण्याचं काम पोलिसांनी केलं. आणि म्हणून न्याय व्यवस्थेला धन्यवाद दिले पाहिजे, पोलिसांना धन्यवाद दिले पाहिजे. मुख्यमंत्री महोदय मॉनिटर करत होते, निलमताई गेले होते तिकडे, मी देखील DG SP यांच्या संपर्कात होतो. आम्ही सगळे लोक या केसच्या मागे होतो. आणि म्हणून पोलिसांनी जी दिवस रात्र मेहनत केली त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. ज्यांनी ज्यांनी या कामामध्ये सहकार्य केलं या सगळ्यांचं, DG असतील, SP असतील, पोलीस विभागाचे, फॉरेन्सिक विभागाचे अधिकारी असतील, यांना त्यांचं काय, आता आपण झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. म्हणून अशा प्रकारची विकृत गुन्हेगारी मोडून काढली पाहिजे, चिरून टाकली पाहिजे, ठेचून टाकली पाहिजे. अशा प्रकारची सरकारची भूमिका आहे. आणि म्हणून लाडक्या बहिणींकडे वाकडी नजर करणाऱ्यांची गय या राज्यामध्ये केली जाणार नाही. 2024च्या तुलनेत 2025 मध्ये महिला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.